हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही? आय होप की तुम्ही सर्वजण मजेत आणि हॅपी असाल. मी मोनाली तुमचे सर्वांचे स्वागत करत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग हा आपला गुढीपाडव्याच्या दिवसाचा आहे. थोडा लेट झाला आहे, पण ठीक आहे, काही हरकत नाही आहे. सकाळी लवकर उठले, ते छान मस्त माझं आवरलं होतं. त्यानंतर आम्ही सगळ्यात पहिले गुढी उभारून घेतली होती. आणि मी आज माझ्यासाठी स्वतःलाच टास्क दिला होता की आज घरातली सगळे कामं म्हणजे कमीत कमी सकाळचे कामं तरी आपण साडीवरच करायचे. मग ते क्लिनिंग असो किंवा स्वयंपाक असो, सगळे कामं मी आज साडीवरच केले होते. आणि खरं सांगू का, जेव्हा आपण साडीवर काम करतो ना, तेव्हा काहीच कम्फर्टेबल वाटत नाही. जसं आपण नेहमी जे वेअर करतो ना, जो आपला कम्फर्ट झोन असतो ना, त्याच्यात आपली कामं पण स्पीडली होतात. पण जेव्हा आपला काही कम्फर्ट झोन नसतो ना, त्यावेळेस काम करायला खरंच मोठं मुश्किल असं काम वाटतं आपल्याला. म्हणजे जे काम आपण 5 मिनटात आवरणार असतो ना, तिथं कमीत कमी 10 मिनटं तर सहज लागतं. आणि आज ना मी पुरणपोळीचा असा काही बेत ठेवलेला नव्हता. प्रत्येक सणाला आमच्याकडे पुरणपोळीचंच नैवेद्य दाखवलं जातं, पण आज सहज म्हटलं चला पुरी आणि श्रीखंडचंच नैवेद्य आपण दाखवावं. त्यासाठी ना मी मस्त साईडला डाळ शिजवून घेतली होती, वरण करून घेतलं होतं, डाळ आणि बटाट्याची भाजी, श्रीखंड पुरी असा काहीसा माझा बेत होता. आणि जेव्हा हा स्वयंपाक मी करत होते ना, तेव्हा मला खरंच असं वाटत होतं की नाही, आपलं डायरेक्ट पुरणपोळी टाकलेली बेटर राहिलं असतं. म्हणजे जेवढा त्याला वेळ लागणार असतो तेवढाच यायलासुद्धा वेळ लागतो. पण बघायला गेलं ना, ते जेवण काहीतरी वेगळं स्पेशल असं वाटत असतं. पुरणपोळी, सार, भात जे काही असेल ते. आणि ती थालीसुद्धा छान वाटते, तसं ही पण छान वाटते. पण हे छोटे छोटे पुटुक पुटुक करण्यापेक्षा ते काम मला जास्त सोयीस्कर वाटलं होतं. आणि मुलं दोघं म्हणाल ना, दोघं आवडीने खात असतात. छान बटाट्याची भाजी केली होती. आता इथे ना मी बटाटे बॉईल न करता डायरेक्ट बटाट्याचे काप करून फोडणी करून थोडंसं पाणी घालून शिजायला टाकली होती. तुम्हीसुद्धा अशी भाजी करून बघा. अशी केली काय, बटाटे बॉईल करून केली काय, दोघं भाज्यांची टेस्ट सारखीच लागते. त्याच्यामुळे मी बऱ्याच वेळा बॉईल करण्यापेक्षा डायरेक्ट अशी भाजी करते, जेणेकरून आपला बॉईल करायचा वेळ असतो ना, तो वाचतो. घरात तळणीचे पदार्थ काही कोणी खात नाही जास्त, त्याच्यामुळे ना मी इथे 1-2 कुरडई, 1-2 पापड असंच तळून घेत होते. बऱ्याच ठिकाणी लहान मुलांना तळणीचे पदार्थ आवडतात, पण माझ्या घरात माझ्या दोन्ही मुलांना तळणीचे पदार्थ काही जास्त आवडत नाही आणि आम्ही दोघीसुद्धा जास्त काही खात नाही. त्याच्यामुळे मग मी नैवेद्यापुरताच तळणीचे पदार्थ काढून घेतले होते. आता ना इथे पिल्लू खालून खेळून आलेलं होतं, त्याचं तेच चालू होतं की खाली त्याने काय काय केलं. आता बऱ्याच वेळा त्याचं असं असतं की बाहेरून जेव्हा तो येतो ना, तिकडे काय झालं त्या सगळ्या गोष्टी तो माझ्यासोबत शेअर करत असतो. इव्हन शाळेतून जरी आला ना, टीचरपासनं फ्रेंड्सपर्यंत जे जे झालं ते तो सगळं माझ्यासोबत शेअर करत असतो. आणि जेव्हा त्याने माझा झालेला स्वयंपाक बघितला ना, तेव्हा तो मला म्हणत होता की एवढं सगळं तू एकटीने केलं आहे, चला आता मी तुलासुद्धा मदत करतो, मला काम सांग, मी तुला मदत करते. आता मग माझा हाच विचार चालू होता की हा एवढं छोटूसा आहे, याच्या लेवलचंच याला काम दिलं पाहिजे, जेणेकरून तो करू शकतो आणि आपल्याला पण मदत होईल. त्याचा खूप हट्ट चालू होता की मला काहीतरी काम सांग. आणि खास करून त्याचं हेच चालू होतं की मला स्वयंपाकातलंच काम सांग, मला काहीतरी करायलाच दे, की जेणेकरून तुझी मदत होईल आणि मलासुद्धा तो आनंद भेटेल. म्हणून मग त्याचं चालू होतं की मला पुऱ्या लाटू दे. आता बऱ्याच वेळांना मुलांची खूप हौस असते पुऱ्या लाटायची, आणि जेव्हा तो असं म्हणत होता ना, मलासुद्धा माझ्या लहानपणाची आठवण झाली. माझ्या मम्मीकडे मी सुद्धा अशीच कामं मागायची. त्यावेळेस ना माझी आई मला ना नेहमी पुऱ्या लाटायला द्यायची. मी लाटायची आणि ती तळायची. म्हणून मग पिल्लूचं पण तेच चालू होतं. मग म्हटलं चला आज देऊया याला पण लाटायला. आणि कसं असं छोटं मोठं काम करता करताच पोरं पण शिकत असतात. आणि अशी कामं करताना आपण जर ठरवलं ना की हा मुलगा याला नाही द्यायला पाहिजे, ही मुलगी, हा असा मतभेद मला तरी केलेला अजिबात आवडत नाही. काय हरकत आहे, मुलेसुद्धा स्वयंपाक शिकले तर इव्हन त्यांच्यासाठी चांगलं आहे ना. भविष्यात कधी ते एकटे असले, काही कारणास्तव त्या हॉस्टेलला गेले, कमीत कमी ते त्यांचं तरी करून खाऊ शकतात, एवढं तरी त्यांना आलं पाहिजे. आणि मी पिल्लूला छान पोळी लाटून दिली होती, त्याला फक्त पुऱ्या करायला दिल्या होत्या, तरी त्याने त्याच्या याच्यानं खूप छान केल्या होत्या. आणि त्याला थोडंसं शिकवलं ना तर खूप असं भारी वाटत होतं. कोणाला मागे खेचण्यापेक्षा ना त्यांची आवड बघून त्यांना ना थोडंसं प्रोत्साहन दिलं पाहिजे, जेणेकरून ते अजून पुढे जातील, अजून बेटर करतील असं मला तरी वाटतं. आणि ना मुलगा मुलगी असा काही भेदभाव न करता जर सगळ्याच गोष्टी मुलांना शिकवल्या ना,
तर आपल्याच मुलांच्या फ्युचरमध्ये ते कामात येणार आहे. म्हणजे दुसऱ्यासाठी नाही हो, त्यांच्या स्वतःसाठी तरी ते कामात येईल असं मला वाटतं. म्हणून मी माझ्या दोघं मुलांना जेव्हा कधी ते मला म्हटले ना, किचनमध्ये आम्हाला हे करायचं आहे, तू करू देते का? मी तेव्हा त्यांना थांबवत नाही. बिनधास्त मस्त त्यांना करू देते. आणि त्याने छान पुरी केली होती. 1-2 पुरीमध्येच त्याला आनंद वाटत होता, म्हणून त्याने लगेच डिश घेतला आणि डिशवर लाटायचं त्याचं काम चालू होतं. आता इथे ना माझं सगळं नैवेद्य रेडी झालं होतं. अशा प्रकारे मी मस्त पूजेचं ताट करून घेतलं होतं नैवेद्याचं. त्यानंतर देवाला नैवेद्य दाखवला आणि सगळं काम साडीवर केल्याचं मला सॅटिस्फॅक्शन होत होतं. नंतर गुढी उतरवली, तिलासुद्धा नैवेद्य दाखवला. असा होता गुढीपाडव्याचा दिवस. कसा वाटला नक्कीच सांगा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.